लातूरच्या उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचं गूढ अखेर समोर आलं आहे। पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे मृत महिलेचा खून तिच्याच पतीने केल्याचे समोर आले आहे। उदगीर तालुक्यातील तोंडार येथील साखर कारखान्यात मेंटेनन्सचे काम करणारा जिया उल हक याची पत्नी फरीदा हिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये तिरू नदीकाठी सापडला होता। सुरुवातीला हा मृतदेह कोणाचा हे कळत नव्हतं, परंतु पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यांना मोठे यश मिळाले। जिया उल हक हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो आपल्या पत्नी आणि 2 मुलांसोबत इथे राहत होता। त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता। या संशयातून त्याने त्याच्या काही मित्रांच्या मदतीने पत्नी फरीदाचा खून करण्याचा कट रचला। त्याने आपल्या मित्र सज्जाद, अरबाज, साकीर आणि आझम अली यांच्या मदतीने तोंडार येथील घरीच पत्नीची हत्या केली। त्यानंतर तिचा मृतदेह एका निळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये भरला आणि ती सुटकेस तिरू नदीच्या किनाऱ्यावर फेकून दिली। खून केल्यानंतर जिया उल हकने चतुराईने उत्तर प्रदेशात आपल्या सासरवाडीत जाऊन मुलांना सोडले आणि पुन्हा उदगीरला परत आला। इथे परत आल्यावर पत्नी हरवल्याची तक्रार देण्यासाठी तो उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गेला, परंतु त्याने पत्नीच्या वर्णनाबद्दल दिलेली माहिती आणि पोलिसांना मिळालेल्या सुटकेसमधील मृतदेहाचे वर्णन यात साधर्म्य आढळले। यामुळे पोलिसांना संशय आला। त्यांनी त्याला थांबवून वरिष्ठांना माहिती दिली। पोलिसांनी खाक्या दाखवताच जिया उल हकने आपला गुन्हा कबूल केला। त्याने पत्नीची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरून नदीजवळ फेकून दिल्याचे सांगितले। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। पोलिसांच्या सतर्कतेमुळे या प्रकरणाचा तपास यशस्वी झाला आहे।